आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या विषयाच्या अनुषंगाने आज मी लाईव्ह आलेलो आहे। दीक्षाभूमी स्मारक हे संपूर्ण बौद्ध समाजाच्या ऊर्जेचं प्रतीक आहे, ऊर्जास्थान आहे। बौद्ध समाज दीक्षाभूमीला आपली क्रांतिभूमी, ऊर्जाभूमी मानते। तर दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये, दीक्षाभूमीच्या कमिटीमध्ये बराच सारा गोंधळ चालू आहे। त्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांनी आपापली भूमिका वेळोवेळी मांडली आहे। कोणी न्यायालयीन लढाई सुद्धा या संदर्भामध्ये लढले आहे। बौद्ध समाजाच्या मनातील भावना स्मारक समितीच्या बद्दल खूप खदखदत आहे। स्मारक समितीबद्दल बराच बौद्ध समाजाच्या मनामध्ये रोष आहे, परंतु तो रोष योग्य पद्धतीने व्यक्त न होत असल्यामुळे बौद्ध समाजाला अपेक्षित असलेले परिणाम दीक्षाभूमीवरून येताना दिसत नाही। म्हणून आपण सर्वात प्रथम दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधान काय म्हणतं हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू। स्मारक समिती 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर ज्या जागेवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच जागेवर दीक्षाभूमी स्मारक उभे राहिले। दीक्षाभूमी स्मारकाची उभारणी करण्यासाठी सन 1958च्या सुमारास एक समिती बनवण्यात आली। त्या समितीचे नाव त्या समितीचे नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर असे होते। या संस्थेची उभारणी 6 उद्देशांच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी संस्थेची स्थापना करण्यात आली होती। त्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उद्देश दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये स्मारकाची उभारणी करणे। स्मारकाची उभारणी करणे हे या संस्थेचं या 6 उद्देशापैकी एक महत्त्वाचा उद्देश। या उद्देशासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या धार्मिक संस्थेची स्थापना करण्यात आली। परंतु सन 1958 पासून सन 2023 या कालामध्ये अजूनही दीक्षाभूमीचे स्मारक पूर्ण झालेले नाही। मागील 2 वर्षापासून मी सतत पावसाळ्यामध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये स्तूपामध्ये आतमध्ये गेलो, तर मागील 2 वर्षापासून मी सतत तिथे स्मारकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाहिलेलं आहे। त्याचे मी वेळोवेळी व्हिडिओज आणि फोटो सार्वजनिक सुद्धा केलेले आहे। तर दीक्षाभूमी स्मारक समिती याबद्दल गंभीर नाही। दीक्षाभूमी स्मारक समिती इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये स्मारकाच्या आतमध्ये येणारे पाणी सुद्धा रोखू शकले नाही। तर आपण दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणजे नेमकी काय, दीक्षाभूमी स्मारक समितीची रचना कशी आहे हे आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू। दीक्षाभूमी स्मारक समिती स्मारक समिती याची रचना जी आहे
ते 5 याच्यात 5 भागामध्ये आहे. जनरल कौन्सिल, गव्हर्निंग बॉडी, बोर्ड ऑफ ट्रस्टी, कायदेशीर सल्लागार, कार्यकारी सदस्य. या पाच भागामध्ये स्मारक समिती आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सदस्य किती आहेत याबद्दल बरेचदा बौद्ध समाज उत्सुकतेने विचारतात. तर जनरल कौन्सिलमध्ये जे दीक्षाभूमी स्मारक समितीची मुख्य सदस्य असणारी बॉडी, यामध्ये 31 सदस्य आहेत. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या जनरल कौन्सिलमध्ये 31 सदस्य आहेत. या 31 जनरल कौन्सिलच्या सदस्यामधून गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 सदस्य असतात. ही गव्हर्निंग बॉडी दीक्षाभूमी स्मारक समितीला रन करते, चालवते. यामध्ये गव्हर्निंग बॉडीमधले 3 सदस्य या दीक्षाभूमी स्मारक समितीचे बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहेत. त्याच्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि अन्य कोणीतरी आहे जे स्मारक समिती कधीच याबद्दलचे कागदपत्र सार्वजनिक करत नाही. माहितीचा अधिकार टाकला तरी ते सांगायला तयार नाही. कायदेशीर सल्लागार, या ज्या दीक्षाभूमी स्मारक समितीची जी समिती आहे याच्यामध्ये जे सल्लागार कमिटी आहे त्यामध्ये 10 ते 15 सदस्य. देशभरामधले अलग अलग धार्मिक क्षेत्रातले, देशभरातले बौद्ध या समितीमध्ये असतात सल्लागार म्हणून. कार्यकारी सदस्य हे समितीमध्ये 5 ते 7 असतात. कमीत कमी 5 व 7 पेक्षा जास्त नाही असे 5 ते 7 सदस्य ही स्मारक समितीची पूर्ण रचना आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे. जनरल कौन्सिलमधले जे 31 सदस्य आहेत, हे 31 सदस्य स्मारक समिती कधीच जाहीर करत नाही. स्मारक समिती जाहीर करत नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीला आपण वारंवार विचारणा केली तरी स्मारक समिती कधीच आपले जनरल कौन्सिलमधले 31 सदस्य कोण आहेत याबद्दल खुलासा करत नाही. नुकतेच दीक्षाभूमी स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये चेंजेस करण्यात आले. त्यामध्ये स्मारक समितीच्या समोर बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवर स्मारक समितीचे गव्हर्निंग बॉडीची यादी लावलेली आहे. त्यामध्ये सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 सदस्य असावेत असं संविधान म्हणते. परंतु दीक्षाभूमी स्मारक समिती सन 2023 मध्ये एक बोर्ड आपल्या स्मारकासमोर लावते. त्यामध्ये फक्त 12 लोकांची नावं जाहीर करते. त्यामध्ये अध्यक्ष,
स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 सदस्य आहेत, परंतु स्मारक समितीने आपल्या दीक्षाभूमी स्मारकासमोर एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवर ते बोर्ड मी पूर्ण आपल्यासमोर वाचून दाखवतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर गव्हर्निंग बॉडीमधले जे 12 सदस्य आहेत त्यांची नावे त्या बोर्डवर लिहिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम पहिले नाव आहे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्ष, डॉक्टर सुधीर यस फुलझले सेक्रेटरी, ॲडव्होकेट एम येवले सदस्य, डॉक्टर राजेंद्र गवई सदस्य, ॲडव्होकेट आनंद यस फुलझले सदस्य, श्री एन आर सुटे सदस्य, डी जी दाभाडे सदस्य, श्री विलास एम गजघाटे सदस्य, डॉक्टर कमलताई आर गवई सदस्य, डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सदस्य, डॉक्टर प्रदीप आगलावे सदस्य, भदंत नाग दीपनकर स्थवीर सदस्य. या बॉडीमध्ये फक्त 12 सदस्यांची नावांचा खुलासा केला आहे. 12 सदस्यांचा. 13वा गव्हर्निंग बॉडीमधला जो 13वा सदस्य आहे तो कोण आहे हा प्रश्न आहे. बौद्ध समाजातील बरेच समाजात काम करणारे चिंतक, लेखक किंवा जे कोणती समाजामध्ये आपली भूमिका मांडणारे जो वर्ग आहे तो बरेचदा असं बोलतो की दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये आज ब्राह्मणवादी लोकांचा कब्जा आहे. परंतु या संदर्भामध्ये अजूनपर्यंत असा कायदेशीर असा कोणताही पुरावा माझ्या तरी कडे उपलब्ध नाही. परंतु स्मारक समिती ज्या पद्धतीने लपवालपवी करण्याचा प्रयत्न करते त्यावरून असे मनात शंका कुशंका निर्माण होते की या गव्हर्निंग बॉडीमधला हा 13वा सदस्य कोण, हा सदस्य कोण आहे 13वा. कारण जर स्मारक समितीच्या संविधानामध्ये जर तरतूद आहे की स्मारक समितीच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 सदस्य आहेत, मग 12 सदस्यांची नावं जाहीर काय करण्यात येते, 13व्या सदस्याला जाहीर का करत नाही, हा प्रश्न जेव्हा समोर येतो, स्मारक समिती त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही, तेव्हा मनामध्ये शंका कुशंका यायला सुरुवात होते. जर स्मारक समितीची जे जनरल कौन्सिल आहे, जनरल कौन्सिल जर स्मारक समितीचे जनरल कौन्सिलमध्ये 31 सदस्य असतील तर स्मारक समिती आपल्या 31 सदस्यांची लिस्ट सार्वजनिक का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. स्मारक समितीमध्ये जे ॲडवायझरी कमिटी आहे त्या ॲडवायझरी कमिटीमध्ये जे सदस्यांची संख्या आहे ती सदस्यांची संख्या जाहीर का करत नाही. माझ्याकडे हे सन 2023 मधलं स्मारक समितीचे संविधान आहे. या संविधानामध्ये सर्वात पहिल्या लाईनवर स्मारक समितीचे नाव लिहिलेले आहे. या अगोदर जेव्हा मी माहितीच्या अधिकारामध्ये स्मारक समितीचे कागदपत्र काढले होते त्या कागदपत्रावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असा उल्लेख होता. परंतु सन 2023 मध्ये जे माहितीच्या अधिकारामध्ये जी कॉपी माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ही सन 2023 मध्ये
माहितीच्या अधिकारात काढलेली कॉपी आहे. या कॉपीवर रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर, बस इतकेच लिहिलेले आहे. हे स्मारक समितीचे संविधान आहे. या संविधानावर दीक्षाभूमी नाव हे वगळण्यात आलेलं आहे. आज दीक्षाभूमी नाव वगळलेलं आहे. उद्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये आणखी काय फेरबदल होईल आणि कधी दीक्षाभूमी आपल्या हातून चालली जाईल याचा नेम नाही. म्हणून मी बौद्ध समाजातील व्यक्तींना जाहीर आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्मारक समिती दीक्षाभूमी स्मारकाला वाचवण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधान वाचावे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधानामध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे गव्हर्निंग बॉडीमध्ये जे 13 लोक आहेत, ते 13 लोक कोण आहेत, 13 सदस्य कोण आहे याबद्दल स्मारक समितीच्या अधिकृत मेलवर किंवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करून माहितीच्या अधिकारातून आपल्याला जसे काही शक्य होईल त्या माध्यमातून स्मारक समितीला गव्हर्निंग बॉडीमध्ये 13 सदस्य कोण आहेत याबद्दल लेखी खुलासा मागावा, अशी मी बौद्ध समाजातील सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. त्याच पद्धतीने दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टीज नावाचा एक प्रकार आहे. त्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये जे सदस्य आहेत ते कोण आहेत याबद्दल सुद्धा बौद्ध समाजाने खुलासा स्मारक समितीला मागावा. जनरल काउन्सिलमध्ये जे 31 लोकांची जी संख्या आहे तर ती 31 सदस्य संख्या कोण आहे, त्यांचे नाव पते हे सुद्धा आता बौद्ध समाजाने स्मारक समितीला मागावे. जे ॲडवायझरी कमिटी आहे, जे कायदेशीर सल्लागार कमिटी आहे, समिती आहे स्मारक समितीची, त्याच्यामध्ये जे 10 ते 15 सदस्य असावेत हा जो उल्लेख आहे ते देशभरातील 10 ते 15 सदस्य कोण आहेत हे सुद्धा बौद्ध समाजाने आता जाणून घ्यावे. स्मारक समितीमध्ये जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, कार्यकारी सदस्य, त्यामध्ये जे 5 कमीत कमी 5 व जास्तीत जास्त 7 हे जे सदस्य आहेत ते सुद्धा कोण आहे याबद्दल सुद्धा आता स्मारक समितीने जाहीर करावे व बौद्ध समाजाने स्मारक समितीला लिखित स्वरूपामध्ये मागावे, अशी मी बौद्ध समाजाला विनंती करतो. मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा दीक्षाभूमी स्मारक समितीची स्थापना झाली तर तेव्हा 6 उद्देशासाठी स्मारक समितीची स्थापना झाली होती. परंतु आता स्मारक समितीचं जे वर्तमान संविधान आहे, जे माझ्या हाती आहे, ही संविधानाची प्रत इंग्लिशमध्ये आहे. या संविधानामध्ये मी तुम्हाला जे स्मारक समितीचे जे उद्देश आहे, जे स्मारक समितीने आता 5 केलेले आहे, एक उद्देश स्मारक समितीने कमी केलेला आहे. मी तुम्हाला ते इंग्लिशमधले जशानी तसे वाचून सांगण्याचा प्रयत्न करतो. रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर. स्मारक समितीचं नाव काय असेल ते यामध्ये लिहिलेलं आहे. नेम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. यामधून दीक्षाभूमी हे शब्द कमी केलेला आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, कोणत्या उद्देशासाठी स्मारक समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये पहिला उद्देश टू इरेक्ट अ मेमोरियल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दूसरा उद्देश टू अंडरटेक द वर्क ऑफ एज्युकेशन सोशल अँड कल्चरल नेचर फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ डाउन ट्रूडन इन द लाईट ऑफ द फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रिसर्च ऑफ पाली भाषा लिटरेचर टू स्प्रेड एज्युकेशन. आणि 5वा उद्देश
टू डू सच अदर वर्क ऑफ चॅरिटी विच विल परपेच्युएट द मेमरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी हे आता 5 उद्देश तुमच्यासमोर वाचून दाखवलेले आहे. मी स्मारक समितीचे जे संविधान आहे ते PDF फॉर्ममध्ये पूर्ण समाजासमोर सार्वजनिक करणार आहे. ते आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचावे व स्मारक समितीच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये, स्मारक समितीमध्ये जो गोंधळ चाललेला आहे, स्मारक समितीमध्ये जो आपल्या विचारधारेच्या विरोधात काम चाललेले आहे, त्या संदर्भात आता बौद्ध समाजाने जागरूक व्हावे. आता काळाची गरज आहे की आपण आपले स्मारके, धार्मिक स्थळे, धार्मिक प्रतीके वाचवायला पाहिजे. ही आपली काळाची गरज आहे. जर आज आपण आपले धार्मिक प्रतीके, धार्मिक स्थळे, स्मारके, विहारे जर वाचवू शकलो नाही तर कदाचित इथून 50 वर्षानंतर किंवा इथून 100 वर्षानंतर एक असा वर्ग, एक असा समाज तयार होईल जे असे म्हणेल की एका काळामध्ये दीक्षाभूमी ही आमची होती. जसा आज आम्ही कुठेही गेलो तर आमच्या समाजातील वयस्कर, वयोवृद्ध, समाजातील ज्येष्ठ नागरिक बोलता बोलता सांगतात की एका काळामध्ये पंढरपूरचे मंदिर हे बौद्ध विहार होते, तिरुपती बालाजीचे मंदिर बौद्ध विहार होते, अयोध्या हे बौद्ध विहार होते, त्याचे नाव साकेत होते. हे बौद्ध समाजातील वयोवृद्ध लोक आपल्या अनुभवातून किंवा त्यांनी जे ऐकलेल्या गोष्टी आहेत ते आपल्यासोबत शेअर करतात. इथून 50 वर्षानंतर किंवा 100 वर्षानंतर जर बौद्ध समाज जागरूक नाही झाला, जर बौद्ध समाजाने आपले धार्मिक स्थळ नाही वाचवले तर येणाऱ्या काळामध्ये आपले इथून 50 ते 100 वर्षानंतर येणारी पिढी असे म्हणू शकते की दीक्षाभूमी सुद्धा हे एका काळात आमची होती. ही वेळ येणाऱ्या पिढीवर येऊ नये म्हणून मी बौद्ध समाजातील सर्व नागरिकांना विनंती करतो की दीक्षाभूमी स्मारक समिती ज्या उद्देशासाठी बनली होती त्या उद्देशावर काम करत आहे की नाही, दीक्षाभूमीची स्मारक समिती आपल्या विचारधारेवर चालत आहे की नाही, दीक्षाभूमीवरून खरंच बौद्ध समाजाला जो संदेश द्यायला पाहिजे होता तो संदेश देत आहे की नाही, समाजाला तो संदेश मिळत आहे की नाही, या सर्व बाबीचा आता बौद्ध समाजाने गांभीर्याने विचार करावा व दीक्षाभूमीमधून जो वैचारिक गोंधळ आपल्याला जो दिसत आहे, दीक्षाभूमी स्मारक समिती जे कार्य, जे नियोजन करायला पाहिजे होते त्या नियोजनामध्ये यशस्वी होताना दिसत नाही. स्मारक समिती आपल्या सन 1958 पासून ते 2023 पर्यंतचा जर आपण अवलोकन केलं तर दीक्षाभूमी स्मारक समितीचं जे पहिलं उद्देश होतं की स्मारक उभारणे, जर आपण 1958 पासून सन 2023 पर्यंत जर आपण पहिलाच उद्देश पूर्ण करू शकलो नाही तर त्या स्मारक समितीच्या कार्यशैलीवर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. जर इतक्या वर्षामध्ये स्मारक समिती फक्त स्मारक उभे करू शकत नाही तर त्यांच्या संपूर्ण कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. स्मारक समिती चे जे संविधान आहे त्या संविधानाला मी वारंवार सर्व बौद्ध समाजाला विनंती करतो की त्याने आपल्या स्मारक समितीचे संविधान वाचावे. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की स्मारक समिती कशासाठी बनली होती व तिला काय करायचे होते. आणि मी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी फेसबुकवर, यूट्यूबवर लाईव्ह येऊन मी माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न करीलच. आज बस इतकेच बोलतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम. आणि पुनश्च विनंती करतो की बौद्ध समाजातील सर्वांनी दीक्षाभूमी स्मारक समितीचे संविधान वाचावे. मी स्मारक समितीच्या संविधानाची PDF लवकरच सोशल मीडियावर सगळीकडे जाहीर करील. सर्वांना धन्यवाद. जय भीम.